समाजसेवेत अग्रस्थानी असलेले उल्वे येथील अखिलदादा यादव यांच्या शिवसंघर्ष प्रतिष्ठानमार्फत उल्वेकरांना नेहमीच विविध सामाजिक कार्यक्रमांची मेजवानी मिळत असते। दिनांक 8 मार्च म्हणजेच महिला दिन, कर्तबगार आणि कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्याचा हा दिवस देखील शिवसंघर्ष प्रतिष्ठानने इतक्या आगळ्यावेगळ्या रूपात साजरा केला की परिसरातील महिलांनी आपला वैयक्तिक बहुमान झाल्याचीच भावना व्यक्त केली। युवकांचे नेतृत्व प्रीतमदादा म्हात्रे यांचे खंदे समर्थक अखिलदादा यादव यांच्या पुढाकारानं शिवसंघर्ष प्रतिष्ठानमार्फत जागतिक महिला दिनानिमित्त उल्वे येथील भव्य मैदानात महिलांसाठी विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। नारी शक्तीला एक दिवस तरी मुक्त होऊन जगता यावं यासाठी नृत्य स्पर्धा, संगीत खुर्ची, गरबा नृत्य यासारखे उपक्रम यावेळी घेण्यात आले। उल्वेमधील महिलांनी या कार्यक्रमाला प्रचंड गर्दी केली होती। महिलांचा उत्साह ओसंडून वाहत होता। लक्षणीय बाब म्हणजे या कार्यक्रमाला एपीआय सुषमा पाटील यांनी हजेरी लावली। त्यांनी आपल्या अनुभवी शब्दात उपस्थित महिलांना मार्गदर्शन करत त्यांची जनजागृती देखील केली। यानंतर कर्तबगार महिलांचा सत्कार सोहळा पार पडला। त्यानंतर घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांमधील विजेत्या महिलांवर बक्षिसांची उधळण करण्यात आली। अखेर केक कापून अत्यंत उत्साहात आणि आनंदाच्या वातावरणात महिला दिन संपन्न झाला। या कार्यक्रमाचं आयोजन आणि उत्तम नियोजन अखिलदादा यादव यांच्या मार्गदर्शनात शिवसंघर्ष प्रतिष्ठानचे सदस्य आणि महिला वर्गामार्फत इतक्या सुंदर पद्धतीने करण्यात आलं होतं की उपस्थित अनेक महिलांनी थेट स्टेजवर येत भव्य आयोजनाबाबत आणि महिलांचा यथोचित सन्मान आणि सत्कार केल्याबाबत अखिलदादा यादव आणि शिवसंघर्ष प्रतिष्ठानचे विशेष आभार मानले। हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिवसंघर्ष प्रतिष्ठानच्या महिला अध्यक्षा राधा मोहन गोरिवले, सचिव मयुरी तेजस सोमासे, उपाध्यक्षा सिमरन राज सूर्यवंशी, कार्याध्यक्षा मीना प्रजापती, सदस्य नेहा अखिल यादव, सपना बदे यांनी विशेष मेहनत घेतली। वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, पनवेल। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।